Good morning to all my dear students of Standard 5th new batch. मी श्री एम ठाकरे सर, एम पटेल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सोनी. यावर्षी आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2020-21 चे जे मार्गदर्शन वर्ग आहेत व्हिडिओच्या माध्यमातून अरेंज करत आहोत. यूट्यूब्समध्ये या स्पर्धा परीक्षेचे जे व्हिडिओ आहेत, मार्गदर्शन व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत आणि अपलोड करून ते तुमच्यापर्यंत ग्रुपवर पोहोचणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ग्रुपवर सक्रिय राहायचं आहे आणि ग्रुपवर जो मिळणारा होमवर्क आहे तो होमवर्क करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मला आनंद होत आहे की आपण जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षेची तयारी ऑनलाईनच्या माध्यमातून करत आहोत, ऑनलाईन तयारी करत आहोत. आणि या कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपले शाळा कॉलेजेस सर्व बंद आहेत आणि आपण घरीच राहून कोरोनाशी सतत लढत आहोत. आणि त्यासाठी संपूर्ण जग आणि विश्वसुद्धा अतिशय गांभीर्याने कोरोनाशी लढत आहे. आणि त्या लढाईमध्ये आपण सर्व घरी राहून सहकार्य करत आहोत. घरीच राहा, सुरक्षित राहा, असं या कोरोनाचं हाच एक उपाय आहे. आणि याच उपायामधून आपण कोरोनाची लढाई आहे ती लढाई जिंकू शकतो. त्यासाठी महत्त्वाचं आहे की घरी राहून अभ्यास करणे, आपला अभ्यासाचाही लॉस होऊ नये, अभ्यासामध्येही आपण मागे पडू नये, अभ्यासाची लिंक तुटू नये. त्यासाठी आपण घरीच राहून आपली अभ्यासाची तयारी करणार आहोत. लॉकडाऊनचे कालावधीचे जे दिवस आहेत ते घरीच आपण अभ्यास करत असल्यामुळे त्याचा एक जो वेळ मिळतो त्या वेळेचा सदुपयोग आपण चांगल्या प्रकारे घरी करू शकतो. तर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, जवाहर नवोदय विद्यालय एक विद्यालय आहे, केंद्र शासनाचा हा विद्यालय आहे. आणि या विद्यालयामध्ये आपल्याला प्रवेश घेण्यासाठी एक स्पर्धा परीक्षा होते. आणि त्या स्पर्धा परीक्षामध्ये जर आपण चांगल्या गुणांनी पास झालो तर त्या ठिकाणी आपला सिलेक्शन होतो आणि सिलेक्शन झाल्यानंतर मग त्या ठिकाणी आपल्याला प्रवेश मिळतो. तर त्याची तयारी आपण आपल्या शाळेतर्फे दरवर्षीप्रमाणे करून घेत आहोत. त्याचे मार्गदर्शन वर्ग यावर्षीसुद्धा आपण ऑनलाईन घेत आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी यासाठी सहकार्य करायचं आहे आणि घरीच राहून आपला जो होमवर्क आहे, या ठिकाणी जो मिळणारा होमवर्क आहे तो होमवर्क पूर्ण करायचा आहे. तुम्हाला ग्रुपवर काही होमवर्क मिळणार आहे, तो होमवर्क पूर्ण करायचा आहे आणि त्याचे फोटोज मग ग्रुपवर आपल्याला पाठवायचे आहेत. तर सर्वप्रथम त्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचे जे स्वरूप आहे, कोणते कोणते विषय असतात आणि कोणत्या विषयाला किती गुण असतात, किती वेळाचा पेपर होतो आणि पेपर सॉल्व कसं करायचं हे सुद्धा या ठिकाणी आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर या स्पर्धा परीक्षामध्ये जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2020-21 यावर्षी सुद्धा ही परीक्षा होणार आहे. आणि या ठिकाणी एकूण 3 विषय असतात. एक मराठी असते, दुसरा गणित असते आणि तिसरा विषय बुद्धिमत्ता असते, बुद्धिमत्ता चाचणी, किंवा त्याला आपण मानसिक क्षमता चाचणी असं म्हणतो. मानसिक क्षमता चाचणी अतिशय सोपा विषय आहे. मराठी विषयाला 25 गुण असतात. 25 गुण. यावरचे 20 प्रश्न तुम्हाला येणार आहेत. 20 प्रश्न 25 गुण. त्यानंतर मग गणित विषयाला सुद्धा 25 गुण असतात. या ठिकाणी एकूण तुम्हाला पुन्हा 20 प्रश्न गणित विषयावर येणार आहेत आणि त्याचे 25 गुण राहणार आहेत. त्यानंतर मग मानसिक क्षमता चाचणी या विषयाला एकूण 50 गुण असतात. अतिशय स्कोरिंग हा सब्जेक्ट आहे मानसिक क्षमता चाचणी.
आणि 50 गुण या विषयाला दिलेले आहेत. 50 गुण 40 प्रश्न असतात. असे एकूण प्रश्न किंवा एकूण गुणांचा आपण जर विचार केला तर एकूण गुण 100 असतात. 100 एकूण गुण आणि एकूण प्रश्न या ठिकाणी 80 तुम्हाला राहणार आहेत. मराठीचे 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न आणि मानसिक क्षमता चाचणी ते एकूण 40 प्रश्न, असे एकूण 80 प्रश्न तुम्हाला त्या पेपरमध्ये मिळणार आहेत. आणि त्यावर 100 गुण दिलेला आहे. ते तुम्हाला 2 तासामध्ये, 2 तासाचा कालावधी असतो. त्या 2 तासाच्या कालावधीमध्ये तुम्हाला 100 गुणांचा पेपर 80 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. तर यासाठी तुम्हाला गणित विषयाला अधिकाधिक वेळ देणे आवश्यक आहे. मराठीला सुद्धा अधिकाधिक वेळ देणे आवश्यक आहे. मराठीमध्ये फक्त तुम्हाला उतारे असतात. गणितामध्ये जे काही प्रश्न असतात त्यांना थोडं समजून घ्यायला वेळ लागतो. मानसिक क्षमता चाचणी हा एक अतिशय सोपा विषय आहे आणि त्याला लवकरात लवकर पूर्ण करून या 40 प्रश्नांसाठी तुम्हाला अधिकाधिक वेळ द्यायचा आहे. याचा अर्थ मानसिक क्षमता चाचणी या विषयाचे प्रश्न अति घाईने सोडविणे आणि मग काही घाई गडबडीमध्ये प्रश्न चुकणे ते सुद्धा काही परवडणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला काटेकोरपणे लक्ष देऊन हे 50 गुण म्हणजे 40 प्रश्न तुम्हाला काटेकोरपणे लक्ष देऊन अचूकपणे सोडवायचे आहेत. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर या प्रकारे या परीक्षेचे स्वरूप आहे. या परीक्षेचे जे विषय आहेत त्या विषयाला किती गुण आहेत, किती प्रश्न असतात ते तुम्हाला या ठिकाणी आपल्या वहीमध्ये सुद्धा नोट करून घ्यायचं आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण आज गणित विषयामधील प्रकरण 1 म्हणजे पाठ पहिला आज आपण अभ्यासणार आहोत. तर गणित विषयामध्ये पाठ पहिला आहे संख्या आणि संख्या लेखन पद्धती. संख्या लेखन पद्धती. संख्या आणि संख्या लेखन पद्धती या पाठाला तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे. या ठिकाणी हा पाठ विद्यार्थ्यांना समजण्यासाठी काही विद्यार्थ्यांपर्यंत माझी ही नोट्स पोहोचली असेल. या नोट्सच्या माध्यमातून तुम्हाला या पाठाची जी माहिती आहे ती माहिती समजून सांगण्याचा प्रयत्न केला. काही ठळक मुद्दे या ठिकाणी मी देऊन दिले आणि ठळक मुद्दे तुम्हाला समजतील ही अपेक्षा होती. काही विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या असतील तर ते या व्हिडिओमधून क्लिअर होणार आहेत. तर या ठिकाणी या पाठाचा पहिला टॉपिक होता की संख्या. आता संख्या म्हणजेच काय? तर संख्या जर आपण विचारात घेतली तर संख्या म्हणजेच अंकांचा समूह ज्याला म्हणता येईल. अंकांचा समूह किंवा अंकांच्या समूहाला संख्या असं म्हणतात. हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता की संख्या म्हणजेच काय होतं. आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. प्रश्न असा येणार नाही आहे तुम्हाला की संख्या म्हणजेच काय, कोणत्या संख्या आहेत, असं काही प्रश्न तुम्हाला येणार नाही आहेत. तरी पण संख्या म्हणजेच काय ते तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. तुम्हाला संख्या चिन्ह माहिती असतील. संख्या चिन्हे किती आहेत ते तुम्हाला माहीत असतील. तर संख्या चिन्हे 0 ते 9 पर्यंत संख्या चिन्हे आहेत. एकूण 10 संख्या चिन्हे आहेत. त्या 10 संख्या चिन्हांचा वापर करून आपण कोणतीही संख्या अनंतापर्यंत जेवढी मोठ्यात मोठी संख्या बनवायची असेल त्या ठिकाणी हेच अंक येतात. 0 असेल 0, 1, 2, 3,
4 5 6 7 8 9 हेच एकूण 10 अंकांचा वापर करून आपण दुनियातील कोणतीही संख्या तयार करू शकतो. हे लक्षात ठेवायचं आहे. एकूण 10 संख्या चिन्हे असतात. आता संख्यांचे वाचन इथून आपल्या या टॉपिकला सुरुवात होतो. संख्यांचे वाचन, कारण या ठिकाणी प्रश्न, आता या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न येणार आहे, संख्यांचे वाचन कसं करायचं. संख्यांचे वाचन करत असताना एक टॉपिक महत्त्वाचा आहे की संख्यामधील अंकांची स्थाने. जी संख्या असतात त्या संख्येमध्ये जे अंक असतात त्या अंकांची स्थाने तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. समजा एखादी संख्या असेल 4 9 6 8, तर या संख्येला आपण जर अंकांची स्थाने माहिती असतील तर आपण संख्या वाचू शकतो. तर संख्यामध्ये अंकांची स्थाने कोणती कोणती आहेत? मग या ठिकाणी आपण एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि 10 कोटी असं हे अंकांची जी स्थाने आहेत ती अंकांची स्थाने सर्व विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायची आहेत की अंकांची स्थाने कोणती कोणती आहेत. तर या ठिकाणी महत्त्वाचा टॉपिक आहे संख्येतील अंकांची स्थाने. संख्यांचे वाचन हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. आपल्या माहितीसाठी संख्या चिन्हे कोणते कोणते आहेत, संख्या म्हणजेच काय होतं हे सुद्धा माहीत असणे आवश्यक आहे. तर संख्येतील अंकांची स्थाने जर कळली असतील तर मग एक टॉपिक येतो स्थानिक किंमत. स्थानिक किंमत, संख्येतील अंकांची स्थानिक किंमत. आता स्थानिक किंमत म्हणजेच काय, तर संख्येतील अंकांच्या स्थानावरून ठरविलेली किंमत. संख्येतील अंकाच्या स्थानावरून ठरविलेली किंमत, त्याला आपण स्थानिक किंमत असं म्हणू शकतो. संख्येतील अंकांच्या स्थानावरून ठरविलेली किंमत म्हणजे स्थानिक किंमत होय. स्थानिक किंमत होय असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो की स्थानिक किंमत म्हणजेच काय, तर स्थानिक किंमत संख्येतील अंकांच्या स्थानावरून ठरविलेली किंमत. जसं एखादा अंक असेल त्या ठिकाणी, तीच संख्या आपण घेऊ 4 9 6 8, तर ही संख्या आहे. आता ही संख्येमध्ये जर आपण या 4चा विचार केला तर पाहायचं की 4 हा अंक कोणत्या स्थानावर आहे. काउंट करायचं, एकक, दशक, शतक, हजार. मग 4 हा अंक 1000 स्थानावर आहे. म्हणून याची स्थानिक किंमत किती होणार आहे, 4000. 4 हा अंक 1000 स्थानावर असल्यामुळे याची स्थानिक किंमत 4000 असं आपण समजू शकतो आणि त्याची किंमत 4000 होईल. जसं 6 अंक आहे 6, तर 6 हा अंक कोणत्या स्थानावर आहे, मग एकक, दशक. तर दशक म्हणजे 10, 6 × 10 इट मीन्स 60. 6ची स्थानिक किंमत किती होणार आहे, 60 होणार आहे. हे सुद्धा आपल्याला स्थानिक किंमत काढता यायला पाहिजे. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. संख्येचे वाचन करण्यासाठी कोणत्याही संख्येचे वाचन करण्यासाठी संख्येतील अंकाची स्थानिक किंमत माहीत असणे आवश्यक आहे. आता पहा, एखादी संख्या वाचून घ्यायची असेल तर संख्या समजा दिलेली आहे. एखादा प्रश्न तुम्हाला येतो, मग प्रश्न समजा एखादा आला की 6 to 8 ही संख्या अक्षरात कशी लिहाल, कशी लिहावी. मग समजा संख्येतील अंकांची स्थाने माहिती आहेत, आपण काउंट करू
एकक, दशक, शतक, हजार. आता हजार म्हणजे 6000, शतक म्हणजे शून्य, तर शून्याला आपण सोडून द्यायचं, शतक स्थान सोडून द्यायचं. 6028. त्याचे उत्तर काय असणार आहे? 6028. 6028 या प्रकारे आपण संख्येचे वाचन करून तिला अक्षरात देऊ शकतो. त्यासाठी संख्येतील अंकांची स्थानिक किंमत माहीत असणे आवश्यक आहे. तर हा एक टॉपिक होता. त्यानंतर मग दर्शनी किंमत. दर्शनी किंमत म्हणजेच काय? तर दर्शनी किंमत लक्षात ठेवायचं आहे. दर्शनी किंमत हा सुद्धा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. दर्शनी किंमत, समजा एखादी संख्या असेल 4758, तर संख्या कोणती असली तर या ठिकाणी जे अंक दिलेले असतात, ज्या अंकाची दर्शनी किंमत काढायची असते, तर त्या अंकाची दर्शनी किंमत तेवढीच असते. जसं 4 असेल तर 4ची दर्शनी किंमत 4च होणार आहे. 4 जेवढी दिसते तीच त्याची दर्शनी किंमत असते. या ठिकाणी काही स्थान लक्षात घेतले जात नाही. 7ची दर्शनी किंमत 7 असेल, 5ची दर्शनी किंमत 5 असेल, 8ची दर्शनी किंमत 8 असेल. तर स्थानिक किंमत, दर्शनी किंमत सगळ्यांना कळलं असेल. यानंतर संख्येतील अंकांची स्थाने झालं. आता समसंख्या. आता समसंख्या म्हणजेच त्यानंतर मग एक दुसरा टॉपिक आहे अजून, विषम संख्या. समसंख्या, विषम संख्या. ज्या विद्यार्थ्यांनी नोट्सचा अभ्यास केला त्यांना हे कळलं असेल की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यांच्यापैकी एखादा अंक जर दिसून येत असेल तर त्या संख्येला समसंख्या असं म्हणता येतो. समजा एखादी संख्या असेल 4389 या 438, याचं एकक स्थान पाहायचं आहे. एकक स्थान काय आहे? एकक स्थान 8 असेल तर ती समसंख्या आहे. एकक स्थान जरी 2 असेल तरी ती समसंख्या आहे. एकक स्थान जरी 0 असेल तरी ती समसंख्या आहे. एकक स्थान जरी 4 असेल तरी ती समसंख्या आहे. तर समसंख्येची ओळख लक्षात ठेवायची आहे. किंवा मग समसंख्या म्हणजेच काय? तर समसंख्या म्हणजे ज्या संख्यांना 2नी निशेष भाग जातो त्यांना सुद्धा समसंख्या म्हणतात. 2नी निशेष भाग जाणाऱ्या म्हणजे 2 भाग केल्यानंतर बाकी काहीच उरत नाही. जसं आपल्याकडे 10 चॉकलेट आहेत. 10 चॉकलेट 2 मुलांना वाटलं तर 5-5 असेल तर वाटता येतील, आणि 5-5 वाटल्यानंतर बाकी काहीच उरत नाही. त्यामुळे 10 ही संख्या समसंख्या आहे. समसंख्या म्हणजे ज्या संख्येला 2नी निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यांच्यापैकी एखादा अंक येतो तर त्या संख्येला समसंख्या असं म्हणतात. विषम संख्या म्हणजेच काय? तर विषम संख्या म्हणजेच एकक स्थानी जर 1 असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल किंवा 9 असेल यांच्यापैकी जर एखादा अंक एकक स्थानी येत असेल तर त्या संख्येला विषम संख्या म्हणतात. किंवा मग ज्या संख्येला 2नी निशेष भाग जात नाही. जसं आपल्याकडे पुन्हा 11 चॉकलेट असतील, 11 चॉकलेट 2 मुलांना वाटायचे तर 5-5 चॉकलेट वाटून आपल्याला एक चॉकलेट बाकी उरतो. म्हणून या संख्येला 11 ही संख्या विषम संख्या आहे. किंवा या संख्येचे एकक स्थानी 1 आहे, त्यामुळे ही संख्या विषम संख्या. संख्या कितीही मोठी असली तरी पण त्याचे एकक स्थान पाहायचं. समजा 59783 जर ही संख्या आहे आणि या संख्येमध्ये एकक स्थान पाहायचं आहे. एकक स्थान जर 3 असेल, एकक स्थान या ठिकाणी 3 आहे म्हणून ती विषम संख्या आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. विषम संख्या, समसंख्या,
दर्शनी किंमत, स्थानिक किंमत हे जे आपण या ठिकाणी मुद्दे अभ्यासत आहोत, हे जे टॉपिक या ठिकाणी अभ्यासत आहोत ते तुम्हाला केअरफुली लक्षात ठेवायचं आहे, कारण की त्यावरच तुम्हाला प्रश्न येणार आहे. आता याच्यावर एखादा प्रश्न आला तर एखादा प्रश्न येऊ शकतो की मोठ्यात मोठी समसंख्या, मोठ्यात मोठी 4 अंकी समसंख्या आणि लहानात लहान 3 अंकी विषम संख्या यांच्यातील फरक किती किंवा यांची बेरीज किती, असा एखादा जर प्रश्न आला तर तुम्हाला समसंख्या म्हणजेच काय, विषम संख्या म्हणजेच काय हे माहिती असणे आवश्यक आहे. तर यानंतर दर्शनी किंमतवर सुद्धा प्रश्न येतो, स्थानिक किंमतवर सुद्धा प्रश्न येतो. आता प्रश्न कसा असेल मग स्थानिक किंमतीवर, तर प्रश्न असा असतो की जर एखादी संख्या आहे त्या संख्येमधील एखादा अंक असेल, जसं ही एखादी संख्या आहे 7834 ही संख्या आहे, या संख्येतील 7ची स्थानिक किंमत आणि 8ची दर्शनी किंमत यातील फरक किती, किंवा 7ची स्थानिक किंमत आणि 8ची दर्शनी किंमत यांची बेरीज किती, असं यावर एखादा प्रश्न येतो. तर तो प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला दर्शनी किंमत, स्थानिक किंमत माहीत असणे आवश्यक आहे. ती संकल्पना क्लिअर असायलाच पाहिजे. समसंख्या, विषम संख्या तुम्हाला जर विचारलं केव्हाही तरी पण ते सांगता यायलाच पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. यानंतर पुढचा टॉपिक आहे मूळ संख्या. आता मूळ संख्या, पुढचा टॉपिक मूळ संख्या आहे. मूळ संख्या, तर मूळ संख्या म्हणजेच काय, तर मूळ संख्या म्हणजेच अशी संख्या ज्या संख्येचे फक्त 2च विभाजक असतात, ज्या संख्येचे फक्त 2च विभाजक असतात, 2च विभाजक असतात, त्यामध्येही काय असते की एक विभाजक एक असतो, एक विभाजक एक असतो आणि दुसरा विभाजक तीच संख्या असते, त्या संख्येला आपण मूळ संख्या असं म्हणतो. जसं जर विचार केला तर 7 ही संख्या आहे, दुसरी संख्या 8 आहे. आता 7ची विभाजक विचारात घ्यायची आहेत, तर 7 1 7 म्हणतो आपण. 7च्या आणि 1च्या पाड्याच्या व्यतिरिक्त ही संख्या 7 ही संख्या अन्य कोणत्याही संख्येच्या पाड्यामध्ये येत नाही, म्हणजे एक विभाजक 7 झाला, दुसरा विभाजक 1 झाला. ठीक आहे. यानंतर 8चा आपण जर विचार केला तर 2 4 जा 8 म्हणतो, 2 8. त्याच्या व्यतिरिक्त आपण 8 1 8 म्हणतो, 8 1 8. म्हणजे याचे विभाजक एकूण किती झाले, 1 2 3 4 विभाजक झाले. याचे विभाजक किती झाले, 2 विभाजक झाले. आणि 2 विभाजकामध्येही एक संख्या तीच आहे. हा एक विभाजक 1 असतो, एक विभाजक 1 आहे. दुसरा विभाजक तीच संख्या असते, दुसरा विभाजक तीच संख्या आहे. म्हणून ही 7 ही संख्या मूळ संख्या आहे आणि 8 ही संख्या संयुक्त संख्या आहे. या संख्येला मग काय म्हणतात, संयुक्त संख्या. ज्या संख्या मूळ संख्या नाहीत त्या संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. संयुक्त संख्या हा काही वेगळा टॉपिक शिकवण्याची आवश्यकता नाही. संयुक्त संख्या ज्या संख्या मूळ संख्या नाही आहेत, मग ज्या संख्या मूळ संख्या नाही आहेत त्या सर्व संख्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतो. आता यामध्येही एक नोट लक्षात ठेवायची आहे की एक ही जी मूळ संख्या आहे, एक ही जी संख्या आहे, सॉरी मूळ संख्या नाही, एक ही जी संख्या आहे, एक ही संख्या मूळ संख्या नाही,
व संयुक्तही नाही, संयुक्त संख्याही नाही, संख्याही नाही, मूळही नाही आणि संयुक्त नाही. कोणती संख्या आहे? एक ही संख्या आहे. हा एक आपल्याला या ठिकाणी नोट लक्षात ठेवायचा आहे. दुसरा नोट लक्षात ठेवायचा आहे, टीप ज्याला आपण म्हणू, दुसरी टीप लक्षात ठेवायची आहे की दोन ही सममूळ संख्या आहे, सममूळ संख्या आहे, दोन ही सममूळ संख्या आहे. तिसरा लक्षात ठेवायचं आहे की सर्वात लहान मूळ संख्या, सर्वात लहान मूळ संख्या ही 2 आहे, 2 आहे. ठीक आहे. हे 3 मुद्दे या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. तसंच जर आपण विचार केला तर अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की या ठिकाणी 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत, 25 मूळ संख्या आहेत. आता या 25 मूळ संख्या सर्व विद्यार्थ्यांना तोंडपाठ असणे आवश्यक आहे, लक्षात असणे आवश्यक आहे, पाठांतर असायला पाहिजे. ठीक आहे. तर हे सगळं महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. मूळ संख्येची काही महत्त्वाची माहिती आहे. संयुक्त संख्या तुम्हाला माहिती आहे की सांगितलं की संयुक्त संख्या, ज्या संख्या मूळ संख्या नाही त्या सर्व संख्या संयुक्त संख्या आहेत. या ठिकाणी आपण 5वा टॉपिक करू शकतो, 5वा पॉईंट की संयुक्त संख्या 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत एकूण 74 म्हणजे 74 संयुक्त संख्या आहेत, संयुक्त संख्या आहेत. ठीक आहे. एकूण 74. एकूण 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती, हा एक या ठिकाणी प्रश्न येतो. तर एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती, तर 25 मूळ संख्या आहेत. सर्वात लहान मूळ संख्या कोणती, तर सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. सर्व मूळ संख्यापैकी सममूळ संख्या कोणती, तर ती सुद्धा 2 आहे. अशी कोणती संख्या आहे की ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही, तर ती संख्या 1 आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यावर प्रश्न असतो, त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, ते लक्षात ठेवायचे आहे. यानंतर पुढचा टॉपिक आपण शिकणार आहोत जोडमूळ संख्या. तर जोडमूळ संख्या, जोडमूळ संख्या. त्यानंतरचा टॉपिक आहे सममूळ संख्या, सममूळ संख्या, सममूळ संख्या. जोडमूळ संख्या त्याला आपण सापेक्ष मूळ संख्या सुद्धा म्हणू शकतो. तर जोडमूळ संख्या म्हणजेच काय, सममूळ संख्या म्हणजेच काय, जोडमूळ संख्या म्हणजेच ज्या मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो, 2चा फरक असतो, त्यांना आपण जोडमूळ संख्या म्हणतो. जसं मूळ संख्या आहेत आता या ठिकाणी, जर मूळ संख्या आपण इथं द्यायचं झालं तर मूळ संख्या पूर्वी देऊन घेऊ. मूळ संख्या पहिली 2 आहे, मग 3 आहे, मग 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 13 आहे, 17 आहे, 19, 23, त्यानंतर 29, 31, त्यानंतर पुन्हा 37, त्यानंतर 41, 43, 47, त्यानंतर मग 47 नंतर 53 नंतर मग पुन्हा अजून कोणती येईल, 53 नंतरचा आपण विचार केला तर 59 नंतर मग 61, त्यानंतर मग 67, त्यानंतर 71, त्यानंतर
79, त्यानंतर 83, 89, त्यानंतर मग 97. काउंट करू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. एक मूळ संख्या सुटलेली आहे. तर एक मूळ संख्या 89 झालं, 83 झालं, 87 नाही आहे. त्यानंतर 73, 73 इथं सुटलेली होती. एक 73 आहे आणि 79 आहे. तर ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्या तुम्हाला तसं पाहिलं तर तो पाठांतर असायला पाहिजे. आता या ठिकाणी जोडमूळ संख्या कोणत्या आहेत? तर जोडमूळ संख्या म्हणजेच काय ते तुम्हाला सांगितलं, व्याख्या समोर आहे. ज्या मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. तर पाहायचं 2चा फरक कुठं कुठं आहे. इथं 2चा फरक तुम्हाला दिसत आहे. 5 3 गेले 2, म्हणजेच जोडमूळ संख्यांच्या जोड्या आपण विचारात घेतलं तर एक आहे 3 आणि 5 ची जोडी, यामध्ये 2चा फरक आहे. दुसरा आहे 5 आणि 7 ची जोडी, त्यानंतर 11 आणि 13 अशा जोड्या तुम्हाला शोधायच्या आहेत. अशा एकूण जोडमूळ संख्यांच्या जोड्या 8 येणाऱ्या आहेत. प्रश्न येतो जोडमूळ संख्यांच्या एकूण जोड्या किती? तर जोडमूळ संख्यांच्या एकूण जोड्या 8 असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मग सहमूळ संख्या, ह्या मूळ संख्या सर्वांनी लिहून घ्यायच्या आहे, त्या पाठांतर करायचं आहे. आता सहमूळ संख्या म्हणजेच काय? तर सहमूळ सहमूळ संख्या सामायिक विभाजक 1 असतो. सहमूळ संख्या ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो त्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो. जसं 3 आणि 4. 3 आणि 4, 3 चे विभाजक जर आपण विचार केला तर 3 चे विभाजक 3 1 3, 4 चे विभाजक 4 1 4 आणि 2 दुनी 4, म्हणजे 4 2 आणि 3 चा विचार केला किंवा 3 आणि 4 चा विचार आपण करत होतो तर 3 चे विभाजक पाहायचे आहेत. 3 चे विभाजक किती आहेत? तर 3 चे विभाजक 3 आणि 1. ठीक आहे. त्यानंतर 4 चे विभाजक 1 4 आणि 2, 2 दुनी 4 आपण म्हणतो. 4 1 4 म्हणतो, म्हणजे 2च्या टेबलमध्येही 4 येते, 4च्या टेबलमध्येही 4 येते, 1च्या टेबलमध्येही 4 येते. म्हणून हे सर्व 4 चे विभाजक आहेत, हे सर्व 3 चे विभाजक आहेत. सामायिक विभाजक 1 असतो, म्हणजे पाहायचं सामायिक समान दिसणारा विभाजक म्हणजे या दोघांचा सामायिक विभाजक 1 आहे. त्यामुळे ह्या 2 संख्या 3 आणि 4 ह्या संख्या सहमूळ संख्या आहेत. ठीक आहे. तर सहमूळ संख्या लक्षात ठेवायची आहे. थोडं केअरफुली वाचन करून घ्यायचे, समजून घ्यायचं आहे की ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक 1 असतो त्या 2 संख्यांना सहमूळ संख्या असं म्हणतात. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे सहमूळ संख्यानंतर सूचनेनुसार संख्या तयार करणे.
नुसार संख्या तयार करणे. सूचना दिली असते, त्या सूचनेनुसार तुम्हाला संख्या तयार करायची असतात. जसं एक संख्या आहे मोठ्यात मोठी, मोठ्यात मोठी संख्या. आता मोठ्यात मोठी संख्या म्हणजे काय, त्याला आपण कमाल संख्या सुद्धा म्हणतो. कमाल, कमाल आणि किमान. त्यामुळे मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना समजा अंक दिले असतील, या ठिकाणी तुम्हाला अंक दिले असतील आणि त्या अंकांचा वापर करून मोठ्यात मोठी संख्या बनवायची असते. समजा 4, 9, 7, 5 हे अंक आहेत. हे अंक एक एकदाच वापरून मोठ्यात मोठी संख्या बनवायची असेल तर या ठिकाणी आपण या अंकांची उतरत्या क्रमाने मांडणी करायची. अंकांची मांडणी उतरत्या क्रमाने केली, उतरत्या क्रमाने केली की मोठ्यात मोठी संख्या तयार होते. मोठ्यात मोठी संख्या तयार होते. जसं उतरता क्रम म्हणजे पूर्वी 9 हा अंक घ्यायचा असतो, त्यानंतर मग 7, त्यानंतर 5 आणि त्यानंतर मग 4. ही जी संख्या या ठिकाणी तयार होते तर ती संख्या मोठ्यात मोठी संख्या तयार झालेली आहे, कमाल संख्या तयार झालेली आहे. दिलेल्या अंकांचा एक एकदाच वापर करून जर संख्या तयार करायची असेल, मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर आपण या प्रकारे संख्या तयार करायची. लक्षात ठेवायचं आहे की या अशा सूचनेमध्ये तुम्हाला अंकांची मांडणी उतरत्या क्रमाने करायची आहे. त्यानंतर मग लहानात लहान संख्या जर बनवायची असेल तर लहानात लहान संख्या, लहानात लहान, त्याला काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे. लहानात लहान संख्या बनवत असताना याच अंकांची मांडणी चढत्या क्रमाने करायची. क्रम चढता घ्यायचा, चढता क्रम. चढता क्रमाने जर मांडणी केली याची तर मग संख्या तयार होईल. पूर्वी 4 हा अंक घ्यायचा, त्यानंतर 5 घ्यायचा, त्यानंतर 7 आणि त्यानंतर 9. ही जी संख्या या ठिकाणी तयार झाली ही लहानात लहान 4 अंकी संख्या दिलेल्या अंकांचा वापर करून एक एकदाच वापर करून तयार होत आहे. एक एकदाच वापर करून हे लक्षात ठेवायचं की सूचनेमध्ये असते की एक एकदाच वापर करायचा आहे की वारंवार त्याचा वापर म्हणजे पुनरावृत्ती करायची अंकांची, हे त्या सूचनेमध्ये दिलेलं असतं. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या हे दोन्ही टॉपिक्स या ठिकाणी तुम्हाला समजले असतील. लहानात लहान संख्येला किमान संख्या म्हणतात, मोठ्यात मोठी संख्येला कमाल संख्या असं म्हणतात. सूचनेनुसार संख्या तयार करणे एक एकदाच अंकांचा वापर करून. आज समजा अंकांची पुनरावृत्ती एखादा टॉपिक असेल, एखादी प्रश्न असा आला की दिलेल्या अंकांचा वापर करून मोठ्यात मोठी संख्या तयार करा आणि त्या ठिकाणी लिहिलेलं असेल की अंकांची पुनरावृत्ती करता येईल. मोठ्यात मोठी संख्या, मोठ्यात मोठी संख्या अंकांची पुनरावृत्ती करून. तरी अशा टॉपिक्समध्ये किंवा अशी मोठ्या मोठी संख्या तयार करत असताना समजा अंक दिले असतील, 4 असेल, 0 असेल, 5 असेल, 7 असेल, 8 असेल किंवा 3च अंक असतील, 4, 0, 5 आणि या 3च अंकांचा वापर करून आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. मोठ्यात मोठी संख्या तयार करा अशी एखादी सूचना असेल तर आता ही संख्या तयार कशी करायची यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की मोठा अंक
जास्तीत जास्त वेळेस वापर करायचा आहे. 3च अंक आहेत, संख्या 5 अंकी बनवायची आहे, म्हणजेच मोठा अंक 2 वेळेस वापर करायचं, 3 वेळेस वापर करायचं मोठा अंक. आणि मग जे उरलेले 2 अंक आहेत, 0 आहे आणि 4 आहे, त्याला उतरत्या क्रमाने घ्यायचं आहे. म्हणजे जिथं 4 लिहायचं आणि मग 0 लिहायचं. 5 मोठ्यात मोठा अंक 3 वेळेस वापरला, त्यानंतर मग 5 पेक्षा लहान अंक आणि त्यानंतर मग त्यापेक्षा लहान अंक. म्हणजे ही संख्या अंकांचा पुनर्वापर करून मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या दिलेल्या 3 अंकांपासून तयार होते, हे लक्षात ठेवायचं आहे. तर या प्रकारे मोठ्यात मोठी संख्या तयार करता येतो. यामध्ये जर लहानात लहान संख्या तयार करायची असेल, लहानात लहान संख्या